बनवूया मिक्स डाळींचे अप्पे। नमस्कार, मी पूनम, तुम्हा सगळ्यांचं पूनम रेसिपी मध्ये स्वागत आहे। आज आपण मिक्स डाळीचे अप्पे बनवतोय। त्यासाठी आपण 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। ह्याच वाटीने आपण 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। त्याच वाटीने आपण अर्धा वाटी मुगाची डाळ, अर्धा वाटी चणा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ आणि इथे अर्धा चमचा आपण मेथी दाणे घेतलेले आहेत आणि इथे 1 वाटी आपण जाडे पोहे तेही आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि हे सर्व आपण स्वच्छ धुवून घेऊया। डाळ तांदूळ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण पाणी टाकूया। बघा, 1 ग्लास आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता हे आपण झाकण ठेवू आणि 7 ते 8 तास आपण असंच पाण्यामध्ये भिजून देऊ आणि त्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। इथे आपण 7 तास डाळ तांदूळ सर्व आपण भिजत घातले होते, ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला आपण बारीक करून घेतलेला आहे। आता हे सर्व आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया। इथे आपण सर्व पीठ बारीक करून घेतलेलं आहे। हाताने आपण फेटून घेऊ आणि झाकण ठेवून आपण रात्रभर असंच पीठ ठेवून देऊया आणि सकाळी आपण अप्पे करणार आहोत। इथे आपण काल अप्प्याचं पीठ तयार करून घेतलंय। बघू शकता, खूप छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे आणि पीठ आपलं दुपटीने फुललेलं आहे। मिक्स आपण करून घेऊ। इथे आपण सर्व भाज्या आपल्याला ज्या टाकायच्या आहेत अप्प्यांमध्ये त्या आपण कापून घेतलेल्या आहेत। इथे आपण गाजर बारीक करून घेतलेला आहे। किसणीवर किसून आपण बारीक करून 1 वाटी घेतलेला आहे, तो त्यामध्ये टाकून घेऊ। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तिथे त्यामध्ये टाकू शकता। अप्पे खूप छान होतात। इथे आपण शिमला मिरची बारीक करून टाकलेली आहे। 2 शिमला मिरची आपण घेतलेल्या आहेत। 1 कांदा आपण बारीक कापून घेतलेला आहे, तोही त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि इथे हिरवी मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे, तीही आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे। त्यामध्येच आपण कोथिंबीर कापून घेतलेली आहे, तीही आपण टाकून घेऊ आणि इथे चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। चवीनुसार आपण इथे मीठ टाकलेलं आहे। आता आपण सर्व मिक्स करून घेऊया। अप्पे करायला आपण अप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे, गरम झाले। त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊ। सर्व बाजूने आपण तेल टाकून घेणार आहोत आणि इथे अप्पे आपण टाकून घेऊ। गॅस आपण मीडियम ठेवणार आहोत। इथे आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये अप्पे टाकून घेऊ। मध्यभागी शेवटी टाकायचे आहेत, कारण रोस्ट लवकर होतात, त्यामुळे आपण बाजूला अप्पे टाकून घेऊ पहिला। इथे आपण 2 मिनिटं झाकण देऊया। इथे आपण 2 मिनिटं चांगली वाफ काढलेली आहे, झाकण काढून घेतलेलं आहे आणि वरून आपण थोडं थोडं तेल टाकूया। इथे आपण अप्पे पालटून घेऊया। बघा, छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे। सर्व अप्पे आपण पलटी मारून घेणार आहोत।
इथे आपण दुसऱ्या बाजूनी अप्पे छान असे शेकून घेतलेले आहेत। बघू शकता खूप छान असे अप्पे तयार झालेले आहेत। गॅस बंद करू आणि हे अप्पे प्लेट मध्ये आपण काढून घेऊया। अप्पे आपण बनवून घेतलेले आहेत, त्यासोबत आपण चटणी बनवूया खायला। एक वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आपण एक वाटी घेऊया। त्यामध्येच आपण शेंगदाणे पाव वाटी आणि हिरवी मिरची आपण टाकूया। तुम्हाला किती तिखट हवंय तसं तुम्ही हिरवी मिरची त्यामध्ये टाका। मी ते 4 मिरच्या टाकत आहे। त्यामध्येच कोथिंबीर आपण टाकून घेऊ आणि चवीनुसार आपण इथे मीठ टाकूया आणि हे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला आपण बारीक चटणी करून घेऊ। इथे आपण बघा चटणी बारीक करून घेतलेली आहे, ती आपण काढून घेऊ बाउल मध्ये। इथे तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी आपण टाकलेली आहे, त्यामध्येच कढीपत्त्याची पानं ही टाकून घेतलेली आहेत आणि हा गरम गरम तडका आपण चटणीवर ओतून देऊया। आणि सर्व मिक्स करून घेऊ। आपली चटणी तयार आहे। इथे आपण अप्पे आणि चटणी काढून घेतलेली आहे, सोबत आपण सॉस। लहान मुलांना अप्पे चटणी खूप आवडेल। तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।